तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आता वाजले जवळजवळ 3:30-4 आणि आईचा फोन आला होता. आई पुण्यावरून यायला लागली, आई तात्या, आणि सोबत त्यांच्याबरोबर आदू आणि समिधा म्हणजे माझा भाचा आणि भाची दोघं पण यायला लागलेले ते सुट्टीसाठी इकडं गावाकडं. मी म्हणलं या ती इष्टीने यायला लागले ती, तर त्यांना आणायला जायचं आहे आता गाडीवर. 2 गाड्या लागतील आता, बघू आता काय होतं आहे. ते आल्यावर फोन करते ती. आणि हे इकडं चालू आहे आंबा सगळं व्यवस्थित ठेवायला. जे आपण आणलं होतं आंबा तिकडून, त्यातलं मला वाटतं अलीकडलं आंबा सगळं हिरवं हिरवगार दिसते ते लोणचं आंबा आहे. त्याचं लोणचं करायचं. पण मी ते हे आणलेलं देठाचा आंबा कुठं राहिलं माझ्याकडे? हां, देठाचा आंबा अजून आणलेलं ते कुठं राहिलं म्हणलं. देठाचं आंबा शेपाच्या भाजीसारखी चव लागते ते आंबा. आणलं ते का पण? मी तोडून आणलं होतं 5 आंबा. मग ते तिथंच राहिलं असतं ते. जी परत काय होतं म्हणजे ते खाल्ल्यावर चांगला गोड आहे का ते आंबा? शेपाची भाजी खाल्ल्यावर कशी ढेकर येते तसं वास परत परत ती चव रेंगाळते जिभेवर. हां, तसं होतं त्यांना, असं म्हणणं आहे त्यांचं. मी नाही देठाशीच आणलं होतं काय? देठासकट आणलं होतं ते ओळखायला यावं का राहिलं तिथंच काय माहिती. दुसऱ्या कॅरेट राहिलं असतं ह्या कॅरेटमध्ये तर नाही ना? त्यात नाही, त्यात ठेवलंच नाही दुसरं आंबाच ठेवलं नाही. ही पिकलेला आंबा आहे. काहीतरी पडलं असेल. बरी जा, मी आलोच. हां, तर मी चाललो आता आणायला आंबडाला. जात जाता कॅन्ड बी घ्यावं, पाणी पण घेऊन यावं. 2 गाड्या लागणार आहे ते, कारण की माणसं 4 आहे ते. प्रत्येक गाडीवर तिघं जण बसून यायचं. आंबाडपर्यंत एसटीने येणार, तिथनं परत आपण जायचं. वारं तर एवढं सुटलंय की नावच काढणार. लय वारं सुटलंय, भरा 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 वारं सुटलंय नुसतं. पुढं ठेवू, पुढं गाडीवर. चला दिदो, तुम्ही तिकडे जावा त्या गाडीवर. हा, आईला मी घेऊन येतो. चला येतंय चालवायला. बसा तिघं जण तुम्ही तिथे. लवकर मिळलं नाही का वाहन तुम्हाला? हां, चालतं. झालं काय? एसटीने आलो ना? बरं, बसा 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 गाडीवर. मग कसं झालं प्रवास आहे? एसटीने आलो ना? बरं. तात्याला तर झालं चालू. कोण उंच आहे बघा, दोघं बी उंच आहे ती. पाणी आणावं लागेल. मग आमच्या दीदीची परीक्षा झाली. कुठली परीक्षा म्हणायची त्याला? नीटची परीक्षा झाली. जरा यावेळेस पेपर जरा अवघड म्हणजे कडकच होते, टाईटच होते चांगले. काय का सगळ्यांनाच अवघड गेलं ना? माझ्या मैत्रिणी पण सगळ्यांनाच सगळ्यांना अवघड गेलं. चला असू दे, तरी पण पडतील मार्क चांगले, कारण की सगळ्यांना जड गेले. त्यामुळं रँकमध्ये ती लेवल यायची ती येणार आहे ना. हां, नाही म्हणजे ती काय वाजवणार आहे ते सायरन. ते हस नका रे, आल्या का हसतोय? मग आपल्या घरातल्या लाईट बंद करायच्या? डिपेंड्स. आपल्या थोडी येणार आहे नाही का? मळ्यात मळ्यात येतील काय? नाही रे, एवढं लांब कसं येत नाही ना. मी तर रात्रच लाईट बंद करून टाकली. कर पण तुला काय
आईने चिरल्याची खरबूज हे जातलं गोड आहे का मस्त वाटते खायला. युद्धाचं काय झालं मला कुठवर आलं. हे आता ते म्हणतात तर रे त्यांचे खूप सारे जे पण जागा आहेत तिथे ते होते त्यांना मारले आता माहित नाही. म्हणजे संपलं का युद्ध आता माहित नाही ना त्याचं माहित नाही का. ते त्यांनी सांगितलं ना नोटीस द्यायची ना असं म्हणजे हां काय पोस्ट करायची ना सोशल मीडिया. काय करायचं नाही सोशल मीडिया गपचूप कार्यक्रम. लय कोड्या करतो ना. त्याला नाही ना करमत आणि करमत बी नाही खोड्या तर करतो लय. मी एकटी द्यायचं का नाही तू. बरं चला म्हणत मग मला तर वाटतं चला दोघं पण आता उद्या मग सकाळी उभं न्यायला तुम्हाला. हा ती येत नाही आता. ते तुला उचलूनच येणार ते. बर चला मला तर वाटतं चला. बर ए चला पाणी भरा चला आद्या चल मळ्यात चल. ती येईल उद्या आपण जाऊ. उद्या येतो बरं येतो तुला उद्या न्यायला येतो तुला. हे चल पाणी भरा चला. चला दिवस मावळला आणि आपले आंबे यंदा आंबे नाही ते झाडाला टाइम आहे ना लय अजून. आता आपण काय करायचं माहिती आहे का ही बाजू खाली बसवायची एक बाजू उतार करायचा कारण की पावसाळ्यात पाणी पडलं म्हणजे एक एकूण निघून जावं नाहीतर त्यात मुरलं की मग राडा होईल सगळं. पण पावसाच्या आधी संपून जात आहे. नाही संपत आहे नाही संपणार. गेल्या वर्षी 1 जूनच्या सुरुवातीला पाऊस चालू झाला. काय नाही पिली पेत नाही ती पाणी. ह्या 2 दिवसात उन्हाचं कमी आलंय कमी तापमान कमी आलंय ना. आभाळ येते वारं पण आहे हो त्याच्यामुळे तापमान कमी कमी लागते. लेकर नाही ते आली चला म्हणलो त्यांना उद्या येतो म्हणले. प्रवास करून कंटाळे असते. आज लय खोड्या करतय का एका जागेला स्थिर बसत नाही ते चालू असतं काहीतरी. ती शांत जरी बसली ना समिधा तर तिला असं डिवचणार चिमटा घेणार चालूच असते. अजून ते चालूच आहे का. चालूच आहे त्याच्यामुळे तर आलाय ती एकटीच येणार होती. पण त्याला तिथे जोडीदार कोणीच नाही. त्याला मस्त पोर आहेत की खेळायला खाली. ते नाही ना त्याला म्हणजे त्रास द्यायला कोणतरी पाहिजे घरात. पोरं खोडकरच असते ती बघा. तुम्ही असं जात चालाय नाही बाबा असंच असणार. आईला तात्यांना विचारावं लागेल. ती तात्या काय सांगायचं नाही पण आई सांगते ते बघा. तुम्ही असलंच खोडपत्र होता मुदाम ताईंची खोड काढत होता. खरंय ना खरंय. मी शांत होतो ग देव बाप्पावनी बसायचो. होय 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 देव बाप्पा तिला बडतर बोलताय. तुम्हाला असं वाटतंय का आईनी सगळं सांगितलेलं असतं. होय का. मला काय आठवत नाही आता. तुम्हाला आठवत नसलं पण आईंना आठवतंय चांगलं आठवतंय. ताईंच्या लय खोड्या काढायचा हो तुम्ही. ते चिरडीला जायच्या ना लवकर म्हणून. बघा तुमच्याकडे आले की तुम्ही गप्पच बसला. काय बोलू आता टाकतोय दोघांना माघारी येतो. चालतंय. दुसरं कॅरेट दुसरं असेल काय हाय तिथं. बरं राहू द्या.
या टाकून मला उचलून दे हातला. बरं. टाकलं काय टाकायला इकडं मायना मायना मायना. हा त्यांना डॉन. वाटलं की बघा कशी उठली बसली. हा मग तिला बोलवल्यामुळं. गट्टू मारा उड्या मारा उड्या मारा मारा उड्या मारा उडी. गट्टू नाही खायला नाही. खायला असलं तर काम आहे नाहीतर काम नाही. डॉन य चल चल मारुडे मारुडे राईट मारुडे राईट. गुड बॉय गुड बॉय. तर थांब आता हे ऐकतं त्याला सांगितल्यावर ऐकतं. बस खाली खाली बस. हा बस खाली थांब थांब थांब. सेकंड सेकंड ह्या हाताने तिकडच्या हाताने दे. तिकडच्या हाताने दे. हे एका सवय तिकडल्या हाताने दे की माकडा. आणि त्याने हँगा जसा जरा थोडं हुशार पोरावणी जरा थोडं ऐकत जावा. गट्टू ये इकडं. हा तुझी परीक्षा आहे. बस खाली खाली बस खाली बस. सेकंड या हाताने. गुड बॉय. तू मात्र हुशार पैकीच्या पैकी मार्ग. चल याला कर्म नाही काय का जरा जोशमध्ये यायला लागलाय डॉन. त्याला खेळ वाटायला लागले गट्टू बरोबर. गट्टू चल आपलं तो. तर रात्रीच्या आता जवळजवळ 9:45 वाजत आले. ते मोटर चालू केली मी पाणी भरायला. विहिरीकडे गेलतो. काय केलं का. हां हां पाणी वाढलं जरा. पाणी जरा थोडं कमी बी करावं लागेल नाही तर निष्ठे होईल असं वाटतंय मला. इथं वाल आहे आपला. वाल थोडा फिर अचानकच वाढलं ना. झालं आलं कमी. हां आता भरू दे सगळं व्यवस्थित. परत मग बंद करायला जावं लागेल. ही टिपाडं ही सगळी भरावं लागतील. हां तर वातावरण आहे रात्रीचं. चंद्र असा डोक्यावर आहे. आता पौर्णिमा जवळ आली आणि येईल त्या पौर्णिमेला आपल्या गावची यात्रा आहे पिंपळखुंटीची. चालू झालं पाणी इकडं बी. थोडंसं करू काय अजून मी हे करू वाढवू पटापटा होईल म्हणजे आहे का नाही. पटपट होईल. इथं वाल आहे. वाढवायचं असलं की ही थोडंसं बंद करायचं बस. वाढतंय आता. हवा मस्त सुटलेली आहे. गट्टू बसलाय त्याला भाकर खायची आहे. त्याला भाकर टाकली नाही अजून. होय गट्टू थांबा तुला भाकर टाकतो मी. पाणी तर यायला लागले. टिपाड भरलं आपलं. भरून व्हायला लागलं. ही एवढी 3 टिपाड भरली की आपलं काम झालं. तीन टिपाड भरून घ्यायची. गट्टू पाण्याबरोबर खेळायला आवडतं काय तुला. गट्टू बोला नाही. डॉन तिकडं आहे.